नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग आणि आपण पाहत आहात आपलं चॅनल राजकीय आवाज। आज आपण जाणार आहोत नेरळ येथील अवसरे गावामधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये। नेरळ येथून हा मठ अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे। नेरळला आल्यावर 1 नंबर स्टेशनहून बाहेर पडल्यावर जवळच एसटी स्टँड आहे। तिथून तुम्हाला या मठाकडे येण्यासाठी एसटी किंवा रिक्षा मिळतील। अवसरे गावातील स्वामींच्या मठात जायचं आहे एवढं सांगितल्यावर रिक्षावाले तुम्हाला इथे आणून सोडतील। मठाकडे जाताना दहिवली गावाजवळ उल्हास नदीवरचा हा पूल तुम्हाला दिसेल। या पुलावरून आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो। इथल्या रस्त्यांवरून जाताना कोकणात आल्यासारखा भास होतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला वेगवेगळे रिसोर्ट आणि फार्म हाऊस पाहायला मिळतील। इथला परिसर तसा नेहमीच सुंदर वाटतो, पण पावसाळ्यात मात्र या निसर्गाचं सौंदर्य खूपच मनमोहक वाटतं। आणि आता आपण मठामध्ये पोहोचलो आहोत। खरंच मित्रांनो, खूपच शांत, निवांत आणि सुंदर अशी ही जागा आहे। आणि हे आहे मठाच्या बाहेर असलेलं सभामंडप। आपण आता मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत। तसा हा मठ छोटासाच आहे। आत आल्यावर आपल्याला स्वामींची ही उत्सव मूर्ती पाहायला मिळते। बाजूला काचेच्या पेट्यांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील।
आणि समोर दिसते मुख्य गाभाऱ्यात असलेली स्वामींची ही सुंदर मूर्ती। आईला भेटल्यावर जसा आनंद होतो ना, तसाच आनंद इथे आल्यावर होतो आणि नकळत डोळ्यात पाणी दाटतं। दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर बाहेर हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे। सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूला एक छोटीशी बाग आहे। त्या बागेमध्ये औदुंबराचं झाड आहे आणि त्या झाडाखालीच स्वामी नृसिंह सरस्वतींचं एक छोटंसं मंदिर आहे। गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी ही जागा अगदी योग्य आहे। शशिकांत चिटणीस म्हणजेच चिटणीस बाबा यांनी 2003 साली गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी स्वामी समर्थ साधकाश्रम या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। इतर मठांप्रमाणे या मठात देखील गुरुपौर्णिमा, स्वामी समर्थ प्रकट दिन असे वेगवेगळे सण साजरे केले जातात। तसेच या संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, अन्नधान्य वाटप तसेच आरोग्य शिबिर असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम येथे राबवले जातात। मठातून परत येताना दहिवली पुलाजवळील उल्हास नदीच्या या काठावर येण्याचा मोह काही आवरता येत नाही। नदीचं हे झुळझुळ वाहणारं पाणी पाहिलं की मनाला खूप प्रसन्न आणि शांत वाटतं। हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा ठिकाणी आल्यावर काही काळासाठी का होईना पण आपण आपले सर्व दुःख आणि चिंता विसरून जातो। व्हिडिओच्या शेवटी इथे येण्याचा मार्ग आणि काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की पहा। आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपलं चॅनल राज की आवाज याला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या ठिकाणाबद्दल सर्वांना कळावं यासाठी आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ।